श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामीच्या सेवेमध्ये रममान असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर 5 फेब्रुवारी 2026 रोजी माघी संकट चतुर्थी आहे. तर माघी संकट चतुर्थी रोजी अ, अ, पूजा कशी करावी व संध्याकाळी काय सेवा करावी व दिवसभरात काय सेवा करावी हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि जी साधी सेवा आहे ती सेवा तुम्ही करून पहा. माघी संकट चतुर्थी ही वर्षातून एकाच वेळेला येते, त्यामुळे उद्याचा योग हा चांगला आहे. यासाठी आज तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकत आहे. काही नाही जमलं तरी संध्याकाळी पण छोटीशी सेवा आहे, ते पण तुम्ही करू शकता. सकाळी काय करायचं, संध्याकाळपर्यंत काय करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. तर सर्वात आधी आपल्याला ओरा क्लीन करून घ्यायचा आहे स्वतःचा. ओरा क्लीन करणे म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या अंघोळ आपण जेव्हा स्नान करतो त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद किंवा मीठ टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे, म्हणजे आपला स्वतःचा ओरा क्लीन होतो. ओरा क्लीन झाल्यानंतर आपल्याला जशी रोजची पूजा आहे ती पूजा आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि बरेच जणांचे प्रश्न असतील की उद्या गुरुवार पण आहे आणि मागे संकट चतुर्थी पण आलेली आहे, तर संकट चतुर्थीचा उपवास करायचा की गुरुवारचा उपवास करायचा. तर हे कसं असतं माहिती आहे का, ते आपल्यावर डिपेंड असतं. तुम्ही करू पण शकता, नाही पण करू शकता. तुमची संकट चतुर्थी नसेल तर तुम्ही तुमचा गुरुवारचा उपवास जे तुम्ही सेवा जे करता तुम्ही 11 गुरुवार किंवा 21 गुरुवारची जी सेवा तुम्ही चालू केली आहे त्यामधलाच हा गुरुवार जर असेल आणि समजा तुम्हाला संकट चतुर्थी पण करायची असेल तर तुम्ही संकट चतुर्थीचा उपवास करू शकता. आणि हा जो गुरुवार आहे तो म्हणजे एक्स्ट्रा वाढवून एक गुरुवार करू शकता, म्हणजे तुमचे 11 होण्याऐवजी 12 गुरुवार होतील असं. तर हा तुम्ही काउंटमध्ये उद्याचा जर संकट चतुर्थीचा जर उपवास केला तर तुम्ही गुरुवारचा दिवस तुम्ही उपवासाचा दिवस तुम्ही सेवेचा दिवस तुम्ही काउंट करू नका. आणि जर तुम्ही संकट चतुर्थी धरत नसाल, फक्त सेवा करत असाल तर तुम्ही गुरुवारचा उपवास करू शकता. जसं आपल्या म्हणजे आपल्याला जसं सोयीस्कर वाटेल, जसं आपल्याला योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता. असं काही नाही की त्याचा नियम हे केलं तर ते केलं तर हे काय, असं काही नाही आहे. तर तुम्ही कोणताही गुरुवार किंवा संकट चतुर्थीचा उपवास तुम्ही करू शकता. नंतर सकाळी आपण पूजा करत असताना आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत व बुद्धीचे देवता म्हणून गणपती बाप्पाला ओळखले जाते. तर आपल्या मागचे संकट टळावे आणि आपल्या मागचं विघ्न टळून जावे यासाठी व आपल्या बुद्धीसाठी, आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी संकट चतुर्थीचे उपाय व सेवा केल्याने आपल्याला ते आपली बुद्धीला चालना मिळण्यासाठी, बुद्धीचा चांगला विकास होण्यासाठी व आपले संकट दूर होण्यासाठी उपाय म्हणजे मदत होते. तर काय करायचं आहे, आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या गणपती बाप्पाचा पण अभिषेक करून घ्यायचा आहे. जसं तुम्हाला जमल तसंच अगदी म्हणजे पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक केला तर चालेल. पंचामृतांनी अगोदर पाण्याने, पुन्हा पंचामृतांनी, पुन्हा पाण्याने तुम्ही करू शकता. पंचामृत वगैरे तुम्हाला नाही जमलं, भेटलं नाही किंवा भेटलं नाही तर तुम्ही साध्या पाण्याने पण तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक करू शकता. अभिषेक केल्यानंतर तुम्ही लाल फूल, जास्वंदीचे फूल गणपतीला आवर्जून वाहा. नाही मिळाले तर कुठलंही लाल फूल तुम्ही वाहू शकता. आणि दुर्वा. आणि ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक करता ज्यावेळेस तुमचा अभिषेक चालू असतो त्यावेळेस तुम्ही ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असंही मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा गणपती अथर्व शीर्षक जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते म्हणू शकता. ओम गणगणपते नमः हे मंत्र तुम्ही म्हणत अभिषेक करू शकता. किंवा गणपती अथर्व शीर्षक
हे बोलत बोलत तुम्ही अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक झाल्यानंतर दुर्वा गणपतीला वाहून घ्यायचं, लाल फूल गणपती बाप्पाला वाहून घ्यायचं आहे. जसं की तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे, आपले गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत आणि विघ्नहर्ता पण आहेत. त्यासाठी त्यांचा अभिषेक करत असताना ओम गणपते नमः आणि गणपती अथर्व शीर्षक हे तुम्हाला म्हणतच अभिषेक करायचं आहे. तर ते तुम्ही म्हणजे जेवढा वेळ आपले अभिषेक चालू आहे तेवढा वेळ तुम्ही ते मंत्र म्हणू शकता. आणि अभिषेक चालू असताना आपण ते मंत्र म्हणत आपण अभिषेक करायचा आहे. आणि नंतर पूजा झाल्यानंतरही 108 वेळा तुम्हाला ओम गणपते नमः हा मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. नंतर मंगलभूती आणखीन एक तुम्हाला मी मंत्र सांगणार. ओम गणपते नमः हा मंत्र 108 वेळा झाल्यानंतर तुम्हाला अजून एक मंत्र म्हणायचा आहे. मंगलभूते विघ्नहारा दुरती नाशना कृपा करा. मंगलभूते विघ्नहारा दुरती नाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला 108 वेळाला म्हणायचा आहे. कारण याच्यामुळे आपलं दुरती नाशना म्हणजे विघ्नहारा आणि कृपा करा माझ्यावर, या मंत्राचा हा अर्थ असा होतो. मंगलमूर्ते विघ्नहारा म्हणजे माझे विघ्नहारा आणि दुरती नाशना कृपा करा. आणि माझं म्हणजे काय दुर्भाग्य वगैरे काय जे एक आपल्याला वाईट आहे ते निघून जाऊ दे आणि ते तशी तुमची कृपा माझ्यावर करा, असं त्याचा अर्थ होतो. ही तुम्हाला सेवा सकाळची करा. आणि दिवसभरात तुम्हाला काही नाही जमलं तरी गणपतीचा कुठला तुम्हाला मंत्र येईल तो मंत्र तुम्ही बोलत राहा, सतत जप करत राहा, मंत्राचं चलत बोलत काम करताना तुम्हाला जसं जमलं तसं तो गणपतीचा मंत्र म्हणत राहा. आणि नंतर संध्याकाळी काय करायचं आहे आपल्याला, आणि कोणी काय करत असतं माहिती आहे, संध्याकाळची आपली दिवाबत्ती झाल्यानंतर आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. छोटंसं खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यावर 2 कापराच्या वड्या ह्या जाळायच्या आहे. आणि ओम श्री विघ्नहर्ता नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. जोपर्यंत तो कापूर पूर्ण जळत नाही तोपर्यंत आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. ओम श्री गणपते नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. आपल्याला हा मंत्र कापूर जळेपर्यंत हा मंत्र बोलायचा आहे. आणि हे बोलून झाल्यानंतर आपली पूजा झालेली आहे. आणि जे संकट चतुर्थीचा उपवास करतात तर कोणी म्हणजे शक्यतो सर्वजण असं म्हणजे चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडत नाहीत, पूजा करून घेतात. चंद्रोदय झाल्यानंतरच पूजा करतात आणि उपवास सोडतात. पण एक लक्षात घ्या, दिवसभराचा तुमचा उपवास असतो. जर आपल्या शरीरापेक्षा दुसरं काहीही मोठं नाही आहे, आपल्या शरीराला जर त्रास होत असेल तर तुम्ही पूजा करून उपवास सोडू शकता. फक्त एक महत्त्वाचं आहे की ज्या वेळेस चंद्रोदय होतो त्यावेळेस आपल्याला त्या चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, चंद्राच्या पाया पडायचं आहे आणि जी काय आपली इच्छा आहे त्यांना बोलायचं आहे. आणि ज्यावेळेस चंद्रोदय झाला त्यावेळेस त्यांना अक्षदा पाणी वाहून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांना नतमस्तक होऊन पाया पडायचं आहे. जी काय आपली इच्छा आहे ते त्यांना मागायचं आहे. हे तुम्ही करू शकता. जर तुमची तब्येतीचा काही प्रॉब्लेम असेल तर नसेल तर तुम्ही चंद्रोदय झाल्यानंतरच पूजा करून तुम्ही उपवास सोडू शकता, जसं तुम्हाला जमेल तसं. तर अशी आपल्याला उद्याची मागी संकट चतुर्थीचं सेवा करायची आहे आणि अशी ही आपल्याला संकट चतुर्थी साजरी करायची आहे. जर तुम्हाला उद्या शक्य नसेल, मासिक धर्म असेल, विठ्ठल सुतक वगैरे काही असेल तर तुम्हाला काही जमलं नाही तर तुम्ही आपल्या रेग्युलरच्या संकट चतुर्थीला ही सेवा तुम्ही करू शकता. तर आजची सेवा जी आहे ती मी स्वामीचरणी अर्पण करते. आणि तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.